मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ हा कशाच्या रिलेटेड आहे। तर थोडंसं काय होईना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कारण नेहमीचे तुम्ही डेली व्लॉग काही रेसिपी असं हे व्हिडिओ तर तुम्ही माझे बघतच असता। म्हटलं चला आपल्याकडून जर काही थोडंफार जर तुम्हाला माझ्याकडून थोडीफार माहिती मिळेल किंवा बऱ्याच वेळा आपण असं ठरवतो परंतु ते त्या गोष्टी होत नाही, परंतु तिच्या दुसऱ्याच्या तोंडून जर ऐकल्या तर ते आपण सहज ॲक्सेप्ट वगैरे करतो। म्हणून मी सांगितलं चला थोडंसं काय होईल ना, जर माझ्याकडून तुम्हाला तर थोडासा फायदा होत असेल किंवा माझ्याकडून फायदा नाही मदत होत असेल तर ती करायला मी नक्कीच तयार आहे। तर ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलेला आहे। बघू तर सर्वप्रथम सर्वांनाच पडलेला मेन प्रश्न असतो तो म्हणजे आपण कमावतो तर खरं, परंतु आपण सेविंग कशी करावी। महिन्यातून आपण महिन्याचा खर्च तर आपण काढतो, परंतु त्यातून सेविंगसाठी पैसे कसे काढावे किंवा सेविंग आपली कशी होईल हा प्रत्येकालाच म्हणजे जवळजवळ 99% लोकांना पडलेला प्रश्न असतो की सेविंग कशी किंवा जेवढी आपण करतो त्याच्यापेक्षा अजून जास्त सेविंग कशी करता येईल ह्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला जातो। तर त्याच्यासोबत मी थोडेसे काही आज टिप्स किंवा काही रूल्स जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। तर जर तुम्हाला ते पटले किंवा तुम्हाला जर आवडले तर ते अंमलात आणा। हे मी काही गोष्टी माझ्या अनुभवातूनच तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगत आहे। तर सर्वप्रथम आपण जाऊया ह्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो बहुतेक माझा उद्देश आहे की मला बघणारा जो ऑडियन्स आहे हा जास्त लेडीज आहे, त्यामुळे माझा पूर्ण हा व्हिडिओ हा लेडीजच्या रिलेटेडच आहे। तुम्ही कोणालाही मी जज करत नाही आहे इथे किंवा तुम्हीही मला ह्याच्यानुसार जज करू नका। थोडीफार मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी शेअर करते। तर सर्वप्रथम प्रश्न येतो तो म्हणजे महिन्याचा खर्च कसा करावा आणि त्या महिन्याच्या खर्चातून सेविंग आपली कशी करावी किंवा आपण जी सेविंग करतो ती आपण अजून काय केल्यानंतर आपली ती सेविंग वाढली जाईल ह्याच्याकडे आपला प्रयत्न असतो। तर चला आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर सर्वप्रथम आपण मिडल क्लासमध्ये असतो, तर सर्वप्रथम प्रत्येकाची सॅलरी ही वेगवेगळ्या प्रकारची असते। तर काहींची प्रकार कोणाला 10,000 15,000 20,000 25,000 30,000 अशानुसार सॅलरी वाढत जाते। त्यानुसार आपले खर्च असतात, कारण जेवढं आपण कमावतो त्यानुसारच आपण खर्च करतो। तर त्यानुसारच मी तुम्हाला काही सांगणार आहे। तर सर्वप्रथम प्रश्न येतो तो म्हणजे सॅलरीचा। तर प्रत्येक म्हणजे ऑफिसमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांची सॅलरी 1 ते 10 तारखेपर्यंत मिनिमम होत असेल। ऑलमोस्ट 10 तारखेपर्यंत तर सर्वांची सॅलरी होऊन जाते। तर नेहमी आपण काय करतो जेव्हा पगार होतो तेव्हा आपण सर्व महिन्याचा खर्च वगैरे आपला काढलेला असतो, पण सेविंग आपण कधी करतो महिन्याच्या लास्टला काही उरले म्हणजे तो आपला प्रत्येकाचा जवळजवळ 99% लेडीजचा हाच आहे की सर्व खर्च करून जर काही पैसे उरले तर आपण ते सेविंगमध्ये टाकूया असं आपलं नेहमीच ठरलेलं असतं। परंतु असं न करता ज्यावेळी तुमची सॅलरी होते मग ती कोणत्याही तारखेला होऊ दे, 1 तारखेला होऊ दे, 5 तारखेला होऊ दे, 10 तारखेला होऊ दे, कोणती ज्या तारखेला तुमची सॅलरी होत असेल म्हणजे जो तुम्हाला महिन्याला पगार जो मिळतो तो होत असेल। आता तर जास्त करून तर डायरेक्टली बँकेतच म्हणजे जमा होतात। तर ज्या दिवशी आपल्या सॅलरी होते त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या सॅलरीतून जी तुम्हाला सेविंग करायची आहे, जर तुम्ही ह्या महिन्यापासून ठरवणार असाल की मला महिन्याला 3,000 सेविंग करायचे, 5,000 सेविंग करायचे, काहीही असू दे, तर तुमचा ज्या दिवशी पगार होईल त्या दिवशी तुम्ही ती सॅलरी जर तुम्ही 5,000चं ठरवलं असेल की मी 5,000 सेविंग करणार आहे तर 5,000तून तुम्ही 3,000 रुपये सॅलरी ही तुम्ही बाजूला काढा। त्यासाठी बाजूला काढण्यासाठी तुम्ही काय करा तर तुमचे सर्वात प्रथमची गोष्ट आहे ती म्हणजे आहे तुमचे 2 बँकेमध्ये तुम्ही अकाउंट खोला। कारण एक जो असतो तो आपला सॅलरी अकाउंट असतो आणि आपल्या सेविंगसाठी एक अकाउंट खोला। हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपण असं कितीही ठरवलं तरीही सेविंग काही होत नाही आणि तो पैसा असा निघून जातो की आपल्याला ते कळतसुद्धा नाही। म्हणून मी तुम्हाला सांगते, म्हणून असा माझा सल्ला आहे किंवा माझा हा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, जर तुमची सॅलरी जर एखाद्या बँकेत जमा होत असेल तर सॅलरी अकाउंटच्या व्यतिरिक्त एक पर्सनल असा तुम्ही अकाउंट खोला, मग ते कोणत्याही बँकेत असू दे। तो पर्सनल अकाउंट जो खोलील त्याला तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं ऑथॉरिटी देऊ नका। जी सॅलरी ज्या अकाउंटमध्ये जमा होते त्याच अकाउंटला तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची ऑथॉरिटी द्या, म्हणजे एक जो अकाउंट आहे तो कम्प्लिटली आपला सेव्ह राहील। म्हणजे आपण जे ॲप वापरतो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी त्याला कोणतेही त्या ॲप त्या अकाउंटसाठी वापरू नका।
पण ज्या दिवशी तुमची सॅलरी होईल त्यातली जी अमाऊंट तुम्हाला सेव्हिंग करायची आहे, जर तुम्ही ह्या महिन्यापासून जर ठरवणार असाल की मला 5,000ची सेव्हिंग करायची आहे, तर 5,000तले तुम्ही पहिल्या महिन्यात तुम्ही 3,000 ज्या दिवशी सॅलरी होईल त्या दिवशी दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करून टाका. मग ते तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता, तुम्ही चेक देऊ शकता, किंवा जर तुम्हाला जसं जे सोपं सोयीस्कर आणि तुम्हाला जे समजत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा. पण महिन्याच्या एंडिंगला, महिन्याच्या शेवटी सेव्हिंग करायला जाऊ नका. तेव्हा आपल्याकडे पैसा हातात राहत नाही, तो पैसा आपला सर्व संपून जातो. तर सर्वप्रथम जी अमाऊंट आहे ती तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला करा. त्याच्यानंतर तुमचे जे काही खर्च असतील, जसं तुमचं घर खर्च असेल, मी ह्या लेडीजबद्दल बनवते, म्हणजे हा व्हिडिओ जो आहे लेडीजच्या रिलेटेड आहे. म्हणजे ऑब्व्हियसली की तुमच्या घरात जे कोणी पुरुष वगैरे असतील, म्हणजे 2 जण कमावणारे तर असतीलच, किंवा जर तुम्ही लेडीजच्या असतील त्या कमवत नसतील तर तुमच्या हातात तुमच्या घरातला जे कोणी व्यक्ती असतील ते तुमच्या हातात काही पैसे देत असतील घर खर्च करण्यासाठी, तर त्या जेवढी पैसे देत असतील त्यातली थोडीशी रक्कम तुम्ही आधीच बाजूला काढून ठेवा. इथे मी असं सांगत नाही की ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या अकाउंटला टाका, कारण इथे ते थोडंसं वेगळं होईल, म्हणून ते तुम्ही थोडे बाजूला काढून ठेवा. नंतर तुम्ही त्याची सेव्हिंग करू शकता, जर तुम्ही ज्या लेडीज आहेत ते अर्निंग करत नसतील तर त्यासाठी तुम्ही ते शेवटला आधी बाजूला काढून ठेवा. तर आपण ज्या बँकेत आपण महिन्याच्या सुरुवातीला जर आपण सेव्हिंगसाठी पैसे खर्च काढले की आपल्या हातात जेवढी अमाऊंट राहते त्याच्यात आपण आपला घर खर्च असेल, महिन्याचा खर्च असेल, तुमचं घरकाम करणाऱ्या वाईंचा खर्च असेल, किंवा EMI असेल घराचा, भाजीपाला सांगा, घरात महिन्याला जे आपला काही किराणा सामान लागतं, ह्या सर्व गोष्टी त्यातून तुम्ही आपल्याला तर त्याचं हे एक आलेलंच असतं बजेट आपल्याकडे असतंच की आपल्याला महिन्याला कुठे कुठे लागतो. मुलांची स्कूलची फी असेल, ट्युशन असेल, बस फी असेल, ह्यासाठी आपला हळूहळू पैसा खर्च होतो. आणि ज्या वेळी जेव्हा अर्धा महिना संपतो त्यावेळी, म्हणजे महिन्यानंतर जो सॅलरी झाल्यानंतर अर्धा महिना संपायला येतो तेव्हा आपला मोस्टली खर्च हा झालेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसा दिसत असतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये ना खूप सारे विचार येत असतात की अरे माझ्याकडे अजून इतके पैसे आहेत, आपण आज हे काहीतरी खरेदी करूया, हे घेऊया, ते घेऊया, असं आपल्या म्हणून महिन्याच्या सुरुवातीलाच कधीही सेव्हिंगसाठी पैसे टाका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही ऑनलाईन ॲप असतील, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ऑनलाईन शॉपिंगचे किंवा फूड रिलेटेड ॲप असतील ते सर्वप्रथम 1 महिना तुम्ही असं करून बघा की ते ॲप जे आहे ते तुम्ही डिलीट करा किंवा हाईड करून ठेवा. 1 महिना कोणताही ॲप वापरू नका, कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपला खूप सारा पैसा जातो. त्याचप्रमाणे ऑनलाईन फूड ऑर्डर करण्यामध्येही खूप जास्त पैसा एक्स्ट्रा वेस्ट होतो, कारण घर बसल्या सहज अगदी मोबाईल बघता बघता आपण ते बघत असतो आणि त्याच्या आपण मोहात पडत असतो. जसं स्विगी, कोणतेही फूडचे किंवा रिलेटेड जे ॲप असतील ते हे करताना तिथे खूप अट्रॅक्टिव्ह असं हे केलेलं असतं, ऑफर्स असतात आणि आपण त्याच्या मोहात पडतो आणि आपण ऑर्डर करायला भाग पडतो. म्हणून स्पेशली ऑनलाईन ॲप जे असतील ते तुम्ही बंद करा. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणते ऑनलाईन ॲप वापरत नाही का, तर मी ऑनलाईन ॲप खूप कमी वापरते. फूड रिलेटेड जे ॲप आहेत तो माझ्या मोबाईलमध्ये एकही ॲप नाही आहे. आता जस्ट मी रिसेंटली मी व्हिडिओ केलेला आहे, त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे माझ्या घरी ऑनलाईन फूड फर्स्ट टाईम आलेला आहे. पण तो कदाचित हा व्हिडिओ मी नंतर मागे पुढे तुम्हाला येईल. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा आज माझ्या घरात फर्स्ट टाईम किंवा परवा आणि भारवीने संदीपच्या मागे लावून तो एक ॲप जो ॲड केलेला आहे व्हिडिओ मोबाईलमध्ये ॲप ॲड केलेला आहे. त्याच्यानुसार फर्स्ट टाईम आमच्या घरात काहीतरी ऑनलाईन आलं. त्याच्यानुसार जर काही चांगलं आणि खूप गरजेचे असतील तरच आम्ही परवासाठी वगैरे कपडे ऑर्डर करतो, अन्यथा काहीही मी ऑनलाईन ॲपवरून कपडे वगैरे ऑर्डर करत नाही. खूप रेअर मी ऑर्डर करत असते. आणि खरंच तुम्हाला सांगता की हे ऑनलाईन ॲप जे आहेत ते आपला पैसा खूप जास्त खर्च करायला आपल्याला भाग पाडतात. त्यामुळे तुम्ही 1 महिना तरी ॲटलिस्ट त्या ॲपकडे बघू नका, अनइन्स्टॉल करून ठेवा, काहीही फरक पडत नाही. ते जर तुम्हाला खूप इमर्जन्सी असेल तर तुम्ही इन्स्टॉल करा. आज असं झालेलं आहे की अगदी सहज आपल्याला मिळतं, घर बसल्या भाजी ऑर्डर करा, हे ऑर्डर करा.
ते खूप सारे आपल्याला ऑफर्स दिले जातात आणि त्याच्यातून आपण ती ऑर्डर केली जाते, परंतु त्यांची क्वालिटी काय असते, त्याचं त्या फ्रेश असतात की नाही ह्या कोणत्याही गोष्ट बघितल्या जात नाही. त्याच्या रिलेटेड खूप सारे येतात. जर तुम्ही हे ॲप्स डिलीट केले किंवा ते ॲप खूप कमी वापरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ह्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर त्याने तुमचा खूप जास्त पैसा हा खर्च नाही तर सेव्ह होऊ शकतो. तुम्हाला दुसरी गोष्ट असं वाटत असेल की त्यानंतर प्रश्न येतो की जी आपल्याला सेविंग करायची आहे ती आपण कुठे करावी. तर सेविंग तुम्ही कुठेही करू शकता, जसं आपण, कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2 बँकेचे अकाउंट हे नक्कीच खोला. त्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्ही जमा करू शकता. तुम्ही जी सेविंग करणार आहे ते तुम्ही RD म्हणून करू शकता, रिच्युअल फंड ज्याला आपण म्हणतो, रिच्युअल डिपॉझिट म्हणून असतं त्याच्यात तुम्ही करू शकता, म्हणजेच आपण RD म्हणतो त्याला, त्याच्यामध्येही तुम्ही करू शकता. किंवा SIP SIP आहे, ह्या बऱ्याच काही सेविंगच्या गोष्टी आहेत, त्याच्यात तुम्हाला जर करायचे असेल तर तिथेही करू शकता. आणि आजच्या ह्याला जर बघायला गेला तर SIP किंवा म्युच्युअल फंड ह्याला खूप जास्त मोठा स्कोप आहे आणि त्याच्यात ग्रोथही तसा होतो. थोडंसं रिस्क आहे, परंतु काही वर्षानंतर त्याच्यात ग्रोथ होत असते. त्यामुळे SIP मध्ये कधीही सेविंग केलेली खूप जास्त चांगली असते. आणि हा माझा खरंच, तुम्हाला जर तुमच्याकडे बऱ्यापैकी जर सॅलरी येत असेल आणि तुम्हाला सेव्ह करायची असेल तर ह्याच्यामध्ये गेला आणि ते ऑटो डेबिटमध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला काहीही प्रश्न पडत नाही. त्याचबरोबर आता ऑनलाईन ॲप जे आहेत, जे मनी ट्रान्झॅक्शनचे आहेत, किंवा आपण सरळ कुठेही गेल्यावर स्कॅन QR कोड वगैरे स्कॅन करतो, त्यानेही आपला खूप जास्त पैसा खर्च होतो. कारण ज्यावेळी आपल्या हातातून पैसा जातो त्यावेळी आपण कुठेतरी पैसा खर्च करायला जरा मागे पुढे विचार करतो, परंतु ज्यावेळी ऑनलाईनमधून ते डायरेक्ट जातात ते आपल्याला समजत नाही. ह्याचा अर्थ असा होत नाही की मी ते ॲप वापरत नाही, मी वापरते कारण मला त्याची गरज आहे. पण मी बहुतेक महिन्याचा जो खर्च असतो त्याची कॅश मी बऱ्यापैकी काढून ठेवते सॅलरी झाल्यानंतर. हाही एक तुम्ही उपाय करू शकता. जर तुम्हाला हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे GPay वगैरे काही ॲप आहेत ते वापरायचे नसतील तर तुमचा जर सॅलरी झाली तर एक सेविंग अमाऊंट तुम्ही बाजूला काढून ठेवा. आणि त्याचबरोबर तुमचा महिन्याला खर्च, म्हणजे तुम्ही जर ऑफिसला जात असाल, घर बसल्याही बरेच जण काही वर्क फ्रॉम होम असतात किंवा काही कोणाचा बिझनेस असतो, ट्रॅव्हलिंगचा खर्च वगैरे नसतो, तर त्यासाठी तुम्ही घरूनही कमवू शकता. परंतु जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगला पैसे वगैरे लागत असतील किंवा काही करण्यासाठी असतील तर ते तुम्ही तेवढा खर्च जो आहे, जसं आपला भाजीसाठी भाजी मच्छी मार्केट ह्याच्यासाठी जो फळे भाजीपाले ह्यांच्यासाठी जो खर्च लागतो आपल्याला महिना, तो आपण जर कॅशमध्ये काढून ठेवला आपल्या सॅलरीतून तर आपल्याला अंदाज येतो. जर तुम्ही सर्वच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत राहिला तर आपल्याला खर्चाचा अंदाज राहत नाही. त्यामुळे मी बऱ्यापैकी कॅश करायचा प्रयत्न करत असते, म्हणजे कॅशने ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न करते. परंतु काही ठिकाणी मी, जसं तुम्हाला माहिती आहे, ट्रॅव्हलिंग करत असते, त्यामुळे पेट्रोल पंप वगैरे किंवा पेट्रोल स्टेशन फ्युएल वगैरे भरण्यामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे बरं पडतं. कारण तिथे नेहमी पैशाचे एक्सचेंज मनी नसतात, म्हणून तर तिथे मी वापरते. मी असं सांगत नाही की तुम्ही वापरूच नका, थोडाफार तुम्हाला जो महिन्याचा खर्च करायचा असेल तेवढी रक्कम तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला खूप सारा हे इझी होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी सेविंग आहे ती थोडी का होईना एक पायरी तुम्ही पुढे टाकत जा, तर तुमची सेविंग वाढत जाईल. तुम्हाला असं वाटतं प्रत्येक वीक फक्त सेविंगच्याच मागे लागावं का, की आपल्याला काही म्हणजे हौस मौज असे ती करावी नाही का, तीही करावी, पूर्ण महिन्याच्या बजेटनुसार ते करावी. परंतु इथे मी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगते की तुम्ही सेविंग करा, हौस मौज करा, परंतु आजकाल सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड आहे. कोणीही कुठेही गेलं की त्याचे फोटो टाकतात, हे टाकतात. ते फक्त फोटो एक एंटरटेनमेंट म्हणून बघा, त्याच्या मोहात पडू नका किंवा त्याच्यावर जास्त विचार करू नका. अरे ते इथे गेले, अरे तिने असे कपडे घातले, अरे तिने हे केलं, तिने ते केलं. प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं अर्निंग हे इथे वेगळं आहे. त्यामुळे आपली परिस्थिती काय आहे, आपण किती कमावत आहेत, आपल्याला कोणते खर्च आहेत, आपले फ्युचर प्लॅन्स काय आहेत, ह्या गोष्टींकडे तुम्ही सर्वात पहिले लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर दुसरं शो ऑफ करण्याकडे जा. शो ऑफ करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. माझा इथे सरळ साधा एक माझा रूल आहे
की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही अनावश्यक खर्च जर टाळला तर तुम्हाला गरजेच्या वस्तू घेण्याला कधीही दुसऱ्यांकडे हात पसरावे लागत नाही. त्यामुळे अनावश्यक खर्च जो असतो तो नक्कीच टाळा. ही माझी खरंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. शो ऑफ करण्यात कुठेही जाऊ नका. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी खर्च कधीही करू नका. प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाच्या अर्निंग, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड, फायनान्शियल कंडिशन ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स हे सुद्धा वेगवेगळे असतात. काही काना म्हणजे वारसानुसार प्रत्येकाच्या घरी फायदा आहे. म्हणजे बॅकग्राऊंडने बॅकग्राऊंड काही काहींचं खूप चांगलं असतं, काही काहींना उपजत गोष्टी काही अशाच मिळालेल्या असतात. त्याच्यामुळे तो खर्च करण्याचा प्रत्येकाचा हे जो आहे तो वेगळा असतो. त्यामुळे कोणतेही शो ऑफगिरी करण्याच्या मागे तुम्ही जाऊ नका. त्याच्यानुसार तुम्ही आपला पहिले नियम ठरवा की आपल्या काय करायचं आहे, आपल्याला भविष्याचे प्लॅन्स काय आहेत, आपल्या मुलांचं शिक्षण कुठपर्यंत करायचं आहे, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याकडे सध्या काय आहे, किंवा घर कसं आहे, आपल्याला अजून घर घेण्याची आवश्यकता आहे का. मी असं इथे सांगत नाही आहे की तुम्ही अगदी छोटं घर आहे म्हणून आता ते मोठं घर घ्यायचं आहे. असं जर प्लॅन असेल तर आपली जर अर्निंग असेल तरच ते करा. कारण घर हे आपल्याला राहण्यासाठी जरी असतं, कारण सध्याची मी जर मुंबईसारख्या ठिकाणी राहते तर मी त्याच उद्देशाने बोलेन. कारण मुंबईसारख्या ठिकाणी छोट्यात छोटं घर घेणंही आज खूप जास्त कठीण झालेलं आहे. कारण घरांचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की साधा माणूस घर घेण्याचा विचारसुद्धा करू शकणार नाही. इतके छोट्यात छोटी जरी रूम घ्यायची असेल तरी 50 लाखाच्या वरच सर्व लागतात. 1 BHK तर ज्याप्रमाणे एरिया असेल त्याप्रमाणे 1 BHK जरी घर घ्यायचं झालं तरी ते 60-70 लाखापर्यंत जातं. पण जसं असेल त्याच्यात थोडेफार ॲडजस्ट करा. जर तुमची परिस्थिती खूप बदलली, जर तुम्हाला बाकीच्या फायनान्शियल गोष्टी जर तुम्हाला सपोर्ट मिळत असेल तर ह्या गोष्टी घ्या. परंतु इथे मी पुन्हा एकदा सांगेन की कोणताही शो ऑफगिरी करण्यात तुम्ही जाऊ नका. अनावश्यक खर्च टाळा तर तुमची सेविंग ही नक्कीच वाढेल. आणि सेविंगमध्ये तुम्ही जास्तीत जास्त बरेच जण हे ज्वेलर्स वगैरेंकडेही हे करतात, परंतु मला असं वाटतं ते एवढं वर्थ नाही आहे. म्हणजे ते इतकं उपयोगी पडणारं नाही आहे. तुम्ही जर तुमचे हे जास्तीत जास्त SIPमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवण्याचा प्रयत्न करा. कारण सध्या बँकेचे जे व्याजदर वगैरे आपल्याला मिळत असतात, इंटरेस्ट रेट जो आहे तो खूप कमी आहे. त्यामुळे तिथे FD करणंही खूप कमी रिटर्न्स मिळतं आपल्याला. त्यामुळे तुम्ही SIPमध्ये जर सेविंग केली तर तुम्हाला खूप जास्त फायदा मिळू शकतो. आणि अशीच थोडी सेविंग करा आणि तुमचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कुठेही दिखावा करू नका. जसं जेवढं आपण कमवतो तेवढं खास, सुखी, समाधानी, आनंद आणि आरोग्यमय जीवन तुम्ही जगा. हेच माझा ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन. बाय.